कर्जत खालापूरमध्ये कर्जत तालुका हा पर्यटनच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. आज शुक्रवार, शनिवार, रविवार या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक त्या ठिकाणी बाहेरून येतात आणि कर्जतचा यायचं जायचा एकच मार्ग त्या ठिकाणी होता. आम्ही गेली 2-3 वर्ष MSRT बरोबर पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी बाबा इतर ओव्हरब्रिज झाला पाहिजे, जेणेकरून कर्जतची जी समस्या आहे सर्वात मोठी ट्रॅफिकची त्या ठिकाणी संपेल. पर्यटन त्या ठिकाणी आलाच पाहिजे. परंतु कर्जत तालुक्यातील मायबाप जनतेचे जेव्हा बाहेर जायचं असेल, आज सर्वात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आम्हाला नाही. या कुठलाही प्रॉब्लेम झाला तर कर्जतच्या बाहेर जायचं असेल तर 2-2 तास 2.5 तास त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ थांबायला लागायचं. म्हणजे अशी परिस्थिती कर्जतची आहे की घरातून माणूस बाहेर पडत असताना गुगलवरती पहिले बघायचा किती ट्रॅफिक आहे, त्यानंतर तो घरातून बाहेर पडत होता. म्हणून गेल्या 1 महिन्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने ठरवलं की आज सर्वात मोठं आंदोलन आपण या ठिकाणी उभं राहावं. कारण आता गणपतीसारखा मोठा सण, जो आपला कोकणातला सर्वात मोठा सण आहे, तो येत्या 14 तारखेला येणार आहे. मग त्या संदर्भात मोठी ट्रॅफिकची समस्या आपल्याकडे कधी संपणार, म्हणून आम्ही 1 महिन्यापूर्वी आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी दिला. सोशल मीडियावरती या वाहतूक कोंडी संदर्भात आम्ही सोशल मीडियावर रोजच त्या संदर्भात आमचे काही पदाधिकारी असतील व्यक्त होत होते. त्याची दिशा आम्ही ठरवत होतो. तालुका प्रमुख, काही प्रमुख पदाधिकारी त्या दिवशी मेघना बोर्डीकर मॅडम यांना भेटण्यासाठी पण त्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी गेले होते. हे सगळं चर्चा करत असताना सत्तेधाऱ्यांना कुठेतरी जाग आली आणि एक फोटो व्हायरल झाला आणि सन्मानित तटकरे साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी एक मेसेज टाकला की आता हे दोन्ही ब्रिज मंजूर झाले. मंजूर ब्रिज झाले असतील, त्यांचं आम्हाला स्वागतच आहे. ते राष्ट्रवादींनी मेसेज केल्यावर लगेच शिंदे गटाकडून आम्ही कसा तो ब्रिज मंजूर करून आणला, म्हणून त्यांनी ती दोघांशी आम्हीच कसे कर्जत खालापूर मायबाप जनतेचे वाली आहोत मंजूर करून आणला, यासाठी दोघांची मोठी संघर्षाची लढाई त्या ठिकाणी चालू झाली. सोशल मीडियावर त्यांचा वार त्या ठिकाणी चालू झाले. आम्हीच हा ब्रिज मंजूर करून आणला, याच्या श्रेयाची वादाची लढाई हे 2-4 दिवस आम्ही बघत होतो. आम्ही कर्जत खालापूरचे मायबाप जनतेचं एकच म्हणणं आहे, तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्हाला ज्यांना जिथं श्रेय घ्यायचं तर द्या, पण हा ब्रिज या ठिकाणी झाला पाहिजे. आणि तो ब्रिज जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष हा संघर्ष त्या ठिकाणी करत राहील. कारण कर्जत खालापूर मायबाप जनतेने, या महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका दिलेली आहे आणि विरोधी पक्षाचा जो आवाज असतो तो सर्वसामान्य मायबाप जनतेचा आवाज असतो. सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून करायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही 1 महिन्यापूर्वी आंदोलनाचा जसा इशारा दिला तेव्हा या सत्ताधाऱ्यांना कुठेतरी जाग आली. गेल्या 2-4 वर्ष हा वर्ष फार जटिल होत चालला होता, पण या विषयाकडे कोणाचं गांभीर्य त्या ठिकाणी नव्हतं. 1 महिन्यात का होईना आम्ही जेव्हा आंदोलन करतो हे त्यांना समजलं, त्याचा धसका त्यांनी घेतला. त्याबद्दल त्यांच्या मनापासून मला आभारच मानायला लागतील. का तेव्हा तुम्हाला पण कुठेतरी समजलं की खरंच हा प्रश्न जटिल आहे आणि त्यासाठी तुम्ही जो सोशल मीडियावर आम्हीच काहीतरी करतो आणि आम्हीच हा मंजूर करून आणला, त्याबद्दल तुमचा जो संघर्ष आहे आणि ज्याचं श्रेय तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही नक्कीच घ्या, पण लवकरच हा ब्रिज झाला पाहिजे हीच आमची सर्व कर्जतकर मायबाप जनतेची जनता. हा श्रेयवादाच्याबद्दल एवढंच म्हणायचं आहे, कर्जत रेल्वे पॅसेंजरनी गेले कित्येक वर्षी करोनानंतर आमच्याकडे पॅसेंजर गाड्या थांबत नाहीत. म्हणून खासदार बाळणेसाहेब असतील, त्यांना काही प्रश्न निवेदन दिली रेल्वे असोसिएशननी, तटकरे साहेब असतील त्यांना काही निवेदन दिली आणि ते दिल्यानंतर तुम्हाला एक फोटो मी दाखवतो. हे फोटो आहेत राष्ट्रवादीचे. त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे की सुधाकर घारे यांच्या पाठपुराला यश. त्याच्यानंतर बाळणेसाहेबांचे फोटो आहेत. आजपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही पॅसेंजर थांबली नाही. फक्त सोशल मीडियाचा PR चा वापर करायचा. या सोबत
सोशल मीडियाचा PR चा वापर करायचा आणि आम्ही ज्या कर्जत खालापूर मायबाबांचे जसे कैवारी आहोत, आम्हालाच फक्त आमचा पुळका आहे असं दाखवून फक्त सोशल मीडियाच्या श्रेयवादाची लढाई त्यांची सुरू आहे. पण खरंच एक हा प्रश्न सॉल्व्ह झाला का? ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे. आपले हे संवाद लाईव्हचेच आपले या ठिकाणी आता पोटे साहेब आहेत, त्यांचं चॅनल आहे साहेब, ह्याच्यावरती पण बघा. आजपर्यंत कुठलंच यश आलं नाही, आजपर्यंत कुठलीही पॅसेंजर कर्जतला थांबली नाही करोनानंतर. पण सर्व फक्त एकच की आम्ही काहीतरी कर्जत खालापूरचं हीच परिस्थिती या ब्रिजची होऊ नये, हीच आमच्यासारख्या सर्वसामान्य कर्जतकरांची जबाबदारी आहे. आणि विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही ती भूमिका मांडणार आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मला बरेच पत्रकारांनी त्या दिवशी विचारत होते, बऱ्याच जणांचे फोन आले की राष्ट्रवादीने एक पत्रकार परिषद घेतली माय अलगार की गोदरेजला आणि टाटाला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार. गेले 4-5 महिन्यापूर्वी कर्जत तालुक्याच्या टाटाच्या गेटवरती आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीने आंदोलन केलं. आमच्याकडे त्या ठिकाणी पाठिंबा मागितला. स्थानिक रोजगारांचा प्रश्न आहे, स्थानिकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून आम्ही शिवसेना उद्धव पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्या ठिकाणी मी स्वतः माझे सगळे पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायला गेलो. आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो. संध्याकाळी 9-9:30 वाजले. निर्णय झाला. सन्माननीय राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपकजी श्रीखंडे आणि आमचे तालुका अध्यक्ष बाजीराव दळवी यांनी एकत्र मिळून स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून द्यावा. त्यानंतर आज 6 महिने 8 महिने व्हायला आले, एकही स्थानिकाला त्या ठिकाणी रोजगार देऊ शकले नाही. आमचे बाजीराव दळवी या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहेत. एकदाही त्यांनी आणि ते आंदोलन केल्यानंतर त्याच्यामध्ये कुणाला काय भेटलं याची सगळी हिस्ट्री जंत्री आमच्याकडे आहे. तीच परिस्थिती माय अलगारच्या माध्यमातून आम्ही टाटाला आंदोलन करतो, आम्ही गोदरेजला आंदोलन करतो. माझा जीव गेला तरी चालेल पण मी मागे हटणार नाही. भीमगर्जना झाली. त्या गोदरेज कंपनीच्या गेटवर काहीतरी 27 करोड रुपयाचे काहीतरी हे आहे थकबाकी, असं काहीतरी त्यांनी सोशल मीडिया आहे, मी सगळं ते दाखवतो तुम्हाला. आता माझं एकच त्यांना म्हणणं आहे की टाटा असेल गोदरेज असेल, ही टाटाची कंपनी आज झाली का हो? आज तिथं रोजगार कुठली भरती आहे का हो? गोदरेजला आज कुठली 1000 लोकांची 2000 लोकांची भरती आहे का? टाटाला कुठली आज भरती आहे का? आणि त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रात सत्ता तुमची. तटकरे साहेब आज प्रदेश अध्यक्ष, आज देशाचे नेते आहेत. आदिती ताई त्या ठिकाणी मंत्री आहेत. तिथला जिल्हा परिषद सदस्य हा राष्ट्रवादीचा आहे, तिथला सरपंच हा राष्ट्रवादीचा आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जेव्हा सचिन भाऊ आहे आमच्यामध्ये होते, त्यांची युनियन पण तिथे होती. आम्ही तेव्हा ज्यांना फोन करायचो की साहेब आपली जी स्थानिक 2 लोक आहेत त्यांना कामाला घ्या, तेव्हा ते आम्हाला सांगायचे. मी संतोष बैलमारेला विचारतो, हा संतोष बैलमारे कोण? तर राष्ट्रवादी का तिथलाच तालुका अध्यक्ष. मग तुम्ही सर्वसामान्य कर्जत खालापूरची आमची स्थानिक तरुणांच्या डोळ्यात फुलवे करतात का? आजची तरुणाई हे जनजींचे जनरेशन आहे. यांना हे तुमचं सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे सगळं चांगल्या पद्धतीनं समजतं. आज तुमचा राजकीय स्टंट कुठेतरी करायचा. तुमचा राजकीय स्टंट करण्यासाठी तुम्ही कर्जत खालापूरच्या स्थानिक तरुणांना कुठेतरी वेठीस धरता का? तुम्हाला काहीतरी त्यांच्या उद्या भविष्यात राजकारणासाठी नंबर पाहिजेत म्हणून तुम्ही टोलपण नंबर काढला आणि त्याच्यावर तुम्ही मिस कॉल द्या, म्हणजे तुमच्याकडे तो डाटा येण्यासाठी तुम्ही हे केलं का? आणि तुम्हाला खरंच जर पुळका असेल तर आज तिथं टाटा असेल, भले तिथं 100 मुलं आहे, 10 मुलं लागत असतील, तुम्ही प्रशासनावरून सत्ताधारी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मिटिंग घ्या, त्यांची तुम्ही चर्चा करा आणि त्यातून तुम्ही मार्ग काढा. पण ते तुम्हाला मार्ग काढायचा नाही, फक्त कुठला तरी राष्ट्रीय स्टंट करायचा. आम्ही तिथं 10,000 लोक 20,000 लोक घेऊन जाऊ. अहो 10-20,000 लोक घेतात, ते 10,000 लोक इथं 1000 लोकांची तरी तिथं भरती आहे का? मग तुम्ही कर्जत कोल्हापूरच्या मायबाप जनतेला, तरुणांना तुम्ही कुठला संदेश त्या ठिकाणी देताय? त्यासाठी खरंच मानसिकता असायला लागते. त्यांनी सांगितलं स्थानिकांना तिथं रोजगार भेटला पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्राची गव्हर्नमेंटची आज पण आहे. त्याचा नियमावली, त्याचे अधिनियम त्या ठिकाणी आहेत. आणि ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामधली त्यांनी मी लिस्ट वाचून दाखवली.
अहो ती लिस्टमधली माणसं वेगळी आणि तिथं रोजगार वेगळे. आज ठिकाणी या ठिकाणी पोटेसाहेब असतील, बरीचशी या ठिकाणी माणसं समाजात दिसले असतील, ही सगळी खालापूर तालुक्यातली आहेत. आज टाटासारखी कंपनी किती साहेब वर्ष त्या ठिकाणी झाली. आज पण तिथं तुम्ही सांगावं किंवा आता कोण तिथं आज कुणाची त्या ठिकाणी चालतं. म्हणजे तुम्ही कुणाबद्दल आंदोलन करतात आणि कशासाठी आमच्या कर्जत खालापूरच्या सर्वसामान्य तरुणाईला तुम्ही कुठेतरी चुकीच्या दिशेने सांगता. म्हणजे उद्या आजचं जनरेशन जनजीचं जनरेशन आहे. आज कोण ग्रॅज्युएट झाला आहे, कोण MBA झाला आहे, काय झालं आहे. आज तुम्ही 10-20 हजार लोक घेऊन तिथं चाललेत. अहो पण तुम्ही तर 10 नोकऱ्या आहेत का, 50 नोकऱ्या आहेत का, 100 लोकांची वेकेन्सी आहे का, आणि त्या कंपन्या आज तिथं आहेत का. म्हणजे तुम्ही फक्त तुमचा राजकीय अजेंडा वापरायचा, तुमची PR ची एजन्सी त्या ठिकाणी हे करायची आणि आपला हे करायचं. आज कर्जत तालुक्याची परिस्थिती अशी आहे की कर्जतला टोरंटोसारखा सर्वात विचित्र असा प्रकल्प आमच्या कर्जतकरांच्या माथी आज मारायची या सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली आहे. आज तिकडं माझा आदिवासी बांधव असेल, आज त्या ठिकाणी बेघर होणार आहे. फॉरेस्टची 100 ते 150 एकर जमीन या शासनाने भाडे करार पट्टा त्या ठिकाणी केला. त्याचे 7-12 फेरफारावरती त्यांची भाडे करार आला. म्हणजे आज एवढी फॉरेस्टची जमीन आज टोरंटोसारख्या कंपनी प्रायव्हेट कंपनीला त्यांनी दिली आणि त्याबद्दल दोन्ही सत्ताधारी एक शब्द काढायची त्यांची मानसिकता नाही आहे. आज इथली संघर्ष समिती असतील, आमचे सरपंच बाबू घारे असतील, जगदीश ठाकरे असतील, काही बाजीराव दळवी तालुका प्रमुख असतील, आमचे काही सक्रिय त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर पाठिंबा करून पहिल्या दिवसापासून आम्ही टोरंटोच्या बरोबर आहेत. पण त्या टायमाला की हा प्रकल्प आपल्याकडे नको, या प्रकल्पामध्ये आज आदिवासी लोक माझ्या ठिकाणी किती बेघर होणार आहेत याच्याबद्दल कुठलाही शब्द चकार काढायचा नाही. कारण त्या ठिकाणी असलेले जमिनीचे 7-12 तुम्ही काढलेत तर तुम्हाला यांचे लागेबांधे त्या ठिकाणी दिसतील. ठीक आहे, तुमचं ते तुम्हाला लकलाभ असेल, पण आज तुम्ही कर्जत खालापूर महाराष्ट्र जनतेचा तुम्हाला पळकळ आलाच प्रत्येक वेळी बोलता. मग आज त्या टोरंटो साहेब भूमिकेबद्दल तुमची भूमिका कुठे आहे. आज त्या प्रकल्पामुळे नुसतं टोरंटो प्रकल्प झाल्यानंतर कितीतरी शेतकऱ्याच्या जमिनीतून ती वायर जाणार आहे. कितीतरी ठिकाणी त्या ठिकाणी मोठे पोल त्या ठिकाणी होणार आहेत, टॉवर तयार होणार आहेत. आज त्याच्यामध्ये सर्वात मोठा धोका या कर्जतच्या जनतेलाच ठिकाणी आहे. त्या टायमाला तुमच्या कोणाच्याही सत्ताधारी दोन्ही माणसांकडून एक शब्द चकार त्याबद्दल बोलायचे नाही. आज सर्वसामान्य मायबाप जनते कर्जतचे सगळे पत्रकार आहेत, आज बघतायत. आज पहिल्या दिवसापासून ती पण लोक सामान्याचा आवाज म्हणून त्या टोरंटोच्याबद्दल लोकांकडे जात आहेत, लोकांचे प्रश्न बघतायत. पण हे दोन्ही सत्ताधारी असतील यांना काही कुणाचं सोयीस्कर पडलं नाही. फक्त एखादा विकासाचा मुद्दा आला, कुठे काय आला तर आम्हीच कर्जत खालापूरच्या मायबाप जनतेचे मालक आहोत आणि आम्हीच काहीतरी करू शकतो या भावनेतून ते सोशल मीडिया त्यांचे PR टीम आहेत आणि ते काम करत असतात. पण ही कर्जत खालापूरची मायबाप जनता हुशार आहे. अजून 3.5 वर्ष इलेक्शनला आहे, तेव्हा काय ठरवायचं ती मायबाप ठरवेल. पण आज तुम्ही खऱ्या अर्थाने या मायबाप जनतेचं प्रामाणिकपणे काम करायची गरज आहे. आणि विरोधी पक्ष म्हणून ज्या ज्या टायमाला असे विषय येतील त्या जनतेच्या बरोबर आम्ही आवाज उठवण्याचा याच्या पुढे अधिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आज कर्जत खालापूरची परिस्थिती अशी आहे की टोरंटोला तुम्ही 80-100 एकर जमीन फॉरेस्टची जमीन दिली. आज तुम्ही आले असताल खोपोली हार्ड रोड आहे या ठिकाणी, आज 2-3 ठिकाणी जे पॅच आहेत त्या ठिकाणी ते लोक काय सांगतात की फॉरेस्टची जागा म्हणून आम्हाला रस्ता करता येत नाही. आज ठिकाणी कमीत कमी 20 ते 25 लोकांचे त्या तरुणांचे त्या ठिकाणी आज मृत्यू झालेत. त्याची जबाबदारी आज कोण घेत नाही. तीच परिस्थिती चौकची आहे, तीच सगळ्यात जवळजवळ कर्जतच्या रस्त्यांची आहे. आणि जर फॉरेस्टसारखा रस्ता अडवत असेल आणि त्या ठिकाणी 15-20 लोकांचे जीव जात असतील तर येणाऱ्या दिवसामध्ये फॉरेस्टला आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहेत. आणि फॉरेस्ट जर त्या ठिकाणी तो रस्ता करायला देत नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष कर्जातून तो रस्ता करायची ताकद त्या ठिकाणी ठेवेल. वेळ आला तर आमच्यावर फॉरेस्टने गुन्हे दाखल करायचे दिले तरी चालतील. कारण आमची बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी आहे आणि त्यासाठी 1 नाही 10 गुन्हे आम्ही त्या ठिकाणी घेऊ. तुम्ही फॉरेस्टची जमीन 100 एकर जर भाड्याने देता तर आज मेन हायवे MSIDचा हायवे आहे, आज खोपोली पळसदरी रस्ता आहे. आज कितीतरी वाहनं त्या रस्त्याने चालतात, रात्री अपरात्री त्या ठिकाणी अपघात होतात, पण त्याचा सोर जगच कुठल्याही सत्याग्रह त्या ठिकाणी नाही आहे. आज तुम्ही बघितलं असेल की सोशल मीडियावरील रस्त्याचे 3,000 कोटीचा विकास केला, एवढा वेगळा विकास केला. 8-10 दिवसापूर्वी 2-3 मुलींनी एक व्हिडिओ काढला
त्या व्हिडिओची दखल महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगाने घेतली. आज असा कुठलाही राजकीय पक्ष नाही की त्या राजकीय पक्षाने त्याची दखल घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला नाही. मग 3,000 कोटीचा नक्की विकास कोणी केला आणि तो कुठे विकास गेला? आज तीच परिस्थिती आमच्या सामन्या पत्रकाराला मध्ये त्या दिवशी आलेली होती. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ते सोशल मीडियाला तुम्ही ते बघितले असाल. आज गर्भवती महिलाची परिस्थिती ही अशी परिस्थिती आहे. मुंबईच्या वेशीवर आदिवासी महिलांची आज त्या ठिकाणी रस्ता नाही आहे की 3,000 कोटीचा विकास त्या ठिकाणी यांनी केला आहे असं ते नेहमी वारंवार सांगतात. आज तुम्ही बघितलं असेल ही परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये याच्या आधी का कर्जत खालापूरला आमदार झालेच नाही का? त्यांनी काय कर्जतचा विकास केलाच नाही का? त्यांनी रस्ते बनवलेच नाही का? त्यांनी लाईट केलीच नाही का? पण आम्हीच काहीतरी केलं. आम्ही दोन्ही सत्ताधारी म्हणजे फार मोठे या कर्जत खालापूर मायबाप जनतेचे कोणतरी आहोत. या अभिप्रायातून या गोष्टी करतात. मी त्याच्यामध्ये स्टेटमेंट बघितली. आता जो हा रस्ता आहे मुलींनी जो केला तो कुठल्या ग्रामपंचायतमध्ये आहो? आज ते खांडव्या ग्रामपंचायतमध्ये तो रस्ता आहे. ते आज तिथे अख्ख्या तालुक्यात, खालापूर तालुक्यात पण ते नारळ फोडायला जातात आणि त्यांनी सांगितलं PWDची आम्हाला NOC भेटली नाही. अहो तुम्ही सत्तेधारी आहात, ही कारणं कशासाठी देता? आणि आमचं म्हणणं याच्या पलीकडे नाही. तुम्ही खरंच खऱ्या अर्थाने कर्जत खालापूर जनतेची सेवा करा. आम्ही तुमच्या विरोधात कधी कुठली गोष्ट कोणाच्या बोलायल्यापेक्षा आम्ही मायबाप जनतेचा आवाज म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी तो त्या ठिकाणी करणार आहे. याच्या व्यतिरिक्त बरेचसे विषय हे या कर्जत खालापूर जनतेचे आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने तुमच्याशी या सर्व गोष्टीबद्दल आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत. आपले काही प्रश्न असतील, आपले काही असेल तर तुम्ही आम्हाला विचारावं.